नमस्कार उद्योजक मित्र आणि यशस्वी उद्योजकच्या वाचक वर्ग. तर आपण यशस्वी उद्योजकांच्या वाचकांसाठी तसेच देयासरासोबत जे जोडले गेलेले उद्योजक आहेत त्यांच्यासाठी एक पॉडकास्टची सिरीज आणणार आहोत, वायुमंत्र नावाची. सो आपण आपलं पहिलं सत्र आहे आज श्री राहुल लिमये यांच्यासोबत. मी थोडक्यात राहुल लिमये सरांचा परिचय करून देतो. राहुल लिमये सर हे देयासरा सोबतचे एक्सपर्ट आहेत जोडले गेलेले. मागचे 1-1.25 वर्ष सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सरांची एक्सपर्टीज म्हणजे बिझनेस ग्रोथ, सेल्स, मार्केटिंग, प्रोसेस मॅनेजमेंट, ऑप्टिमायझेशन, मार्केट रिसर्च, कॉम्पिटिशन याच्यामध्ये सरांची एक्सपर्टीज आहेत. त्यांनी अनेक कन्सल्टेशन्स देयासराच्या उद्योजकांना आतापर्यंत दिलेले आहेत. सो सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आता दिवाळीचा सण ऐन तोंडावर आलेला आहे. सो आपण सेल्स अँड मार्केटिंग याच्याबद्दल काही टिप्स अँड ट्रिक्स याच्याबद्दल सरांकडनं जाणून घेणार आहोत. सर मी तुमचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही परमिशन असेल तर आपण सुरू करूयात. येस. सो आता सर दिवाळी तोंडावर आलेली आहे. सो व्यावसायिकांसाठी ही मोठी संधी आहे. तर त्याच्यासाठी काही इन्स्टंट टिप्स आहेत का? आता मी इन्स्टंट हा शब्द वापरतोय की कारण लगेच काही आठवड्यावरच दिवाळी आलेली. सो ह्याचा उपयोग आपले उद्योजक कसे करू शकतात? हो, नक्कीच. याच्यामध्ये वेगवेगळे उद्योजक असतात. तर त्यांच्यासाठी एक सर्वसाधारणपणे पहिली टीप म्हणजे त्यांना अवेलेबल असलेल्या किंवा जिथे कुठे छोट्या किंवा मोठ्या उद्योजक मेळाव्यात किंवा प्रदर्शनात, ज्याला आपण एक्झिबिशन्स म्हणतो, तिथे जर का जाऊन त्यांनी आपल्या प्रॉडक्टचं किंवा सर्व्हिसचं जर का तिथे एक्सपोजर म्हणजे एक्सपोमध्ये जर का मांडलं तर तिथे जास्ती त्यांना त्यांचा प्रॉबेबल ग्राहक वर्ग मिळू शकतो. कारण तिथे सर्वात जास्ती फुटफॉल या एक्झिबिशन्समध्ये येतो, एस्पेशली ह्या सणाच्या सीझनमध्ये. दुसरा भाग की त्यांनी आपलं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस ही कुठल्या वयोगटातल्या लोकांना आहे आणि त्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची जी ते किंमत लावणार आहे त्याच्यातनं त्यांना रिटर्न काय मिळणार आहे ह्याच्यावरती जर का फेसबुक, इंस्टाग्रामवरती व्यवस्थितरित्या जर का त्यांनी ह्याचं जर का मार्केटिंग केलं किंवा त्या पोस्ट पब्लिश केल्या तर त्याचाही नक्कीच फायदा होतो. कारण ह्याच्यात सोशल मीडियावरती बरेचसे लोक ॲक्टिव्ह असतात. आणि तिसरा भाग की व्हॉट्सॲप हे प्रत्येकाच्या आता जीवनाचं अविभाज्य अंग झालेलं आहे. तर आपले फॅमिली, सोसायटीमधले, बिझनेसमधले किंवा काही असे जे ग्रुप्स आहेत जे उद्योजक ग्रुप असतात, तर तिथे कमी शब्दात चांगल्यापैकी माहिती जर का त्यांनी आपल्या जाहिरात म्हणजे इमेजमधनं जर का दिली आणि त्याच्या खाली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. हे मी सर्व उद्योजकांना आता सांगू इच्छितो की हे 3 मार्ग जर का त्यांनी वापरले तर त्यांना नक्कीच जास्ती ट्रॅक्शन मिळेल. आणि ह्याच्यामध्ये एकच चौथी गोष्ट ॲड करतो की ज्या लोकांची दुकानं आहेत किंवा जे असे एका ठिकाणी स्टॉल ठेवतात, उदाहरणार्थ आपण आकाशकंदीलाचं उदाहरण घेतलं तर सगळ्या दुकानातनं पिवळे, सोनेरी वगैरे अशा दिव्यांचे आकाशकंदील दिसतात. तिथे 2 गोष्टी करायच्या की समजा एखाद्याचा आकाशकंदिलांचा व्यवसाय असेल तर तिथे एक निळा चमकणारा आकाशकंदील 2-3 लावायचे की जे सगळ्या ह्याच्यात उठून दिसतं. ते ज्याला आपण म्हणतो की मोठ्या पांढऱ्या कागदावर एक छोटा काळा डॉट दिला तर त्या काळ्या डॉटकडे पहिल्यांदा लक्ष जातं. तर ही एक टीप दुकान किंवा ज्यांचा असा व्यवसाय जो दुकानदार आपण ज्यांना म्हणतो त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. सर अनेकांना वाटतं की माझ्या प्रॉडक्टचं पॅकेजिंग हे उत्तम आहे, म्हणजे प्रॉडक्ट उत्तम आहे तर विक्री आपोआपच होईल. तर ह्यात आणि वेगळं काही करायची गरज नाही. तर ह्यात कितपत तथ्य आहे? याच्यात तथ्य अगदी थोडंसं आहे. कारण शेवटी पॅकेजिंगवरती म्हणजे समोर जे दिसतं त्याच्यावरनं माणूस विकत घेतो. पण पॅकेजिंग चांगलं केलं याचा अर्थ सेल होईल असा होत नाही. असे अनेक उदाहरणं आहेत की ज्यांची पॅकेजिंग खूप चांगली आहे पण त्यांनी काही सेल वाढत नाही. सेल वाढण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या ज्या मी आत्ता पहिल्यांदा सांगितल्या त्या. आणि दुसरी गोष्ट की पॅकेजिंग करणं म्हणजे नुसतं काहीतरी रॅप करणं किंवा कुठल्या तरी प्रकारचं पॅकेज करणं असं नाही. आपल्या भारत सरकारचे प्रॉडक्टनुसार वेगवेगळे पॅकेजिंगचे स्टँडर्ड्स आणि नॉर्म्स आहेत, ते पाळले गेले पाहिजे. आणि पॅकेजिंग ज्यांना करायचं आहे त्यांनी, ज्याला आपण कोलॅबरेशन म्हणतो, म्हणजे माझा जर का चॉकलेटचा व्यवसाय असेल घर आणि मी चॉकलेट विकत असेल तर मी पॅकेजिंग केल्यानंतर
मी समजा माझ्या इथल्या कुठल्या मेडिकल शॉपवाल्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं की ही माझी 5 चॉकलेटांचे बॉक्स तुझ्या इथे ठेव, ह्या किमतीला विकत जर का ते गेले तर मी तुला काही एक ठराविक पर्सेंटेज त्यातलं देईन. तर हा सेल हा करावाच लागतो. आणि दुसरं की तुम्हाला याच्यामध्ये ग्राहकांना तुमच्या प्रॉडक्टचा अनुभव देता आला पाहिजे. म्हणजे नुसतं चॉकलेट पॅकेज करून ठेवायचं नाही, एक छोटीशी काही थोडी एक 50-60 चॉकलेट ठेवा ना टेस्ट करायला. कपड्यांचा जर का विषय घेतला तर तुम्हाला कपडे घातल्यावर दिसतील कसे ह्याच्यासाठी एक छोटा कटआउट करायचा जो आपल्या फोटोग्राफी स्टुडिओमध्ये पण असतो, आणि त्याच्या मागे जर का त्या माणसाला उभं केलं की जिथे मानेच्या वरचा भाग दिसतो, हात दिसतात आणि पुढे तुमचा त्या कपड्याचा कटआउट असतो, त्यांनी लोक जास्ती प्रॉडक्ट विकत घेतात. तर हे अशा प्रकारे करायला पाहिजे. पण नुसतं पॅकेजिंगनी सेल होत नाही. सेलवरती तुम्हाला प्रयत्न पूर्णपणे करावेच लागतात. सर, आणि हे एक गोष्ट झाली पॅकेजिंग आणि प्रॉडक्ट बद्दल, पण सेल्स हा विषय अनेक उद्योजकांना थोडं वेगली ही टर्म माहिती असते. तर सेल्स म्हणजे नेमकं काय? सेल्स म्हणजे की तुम्ही तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस हे तुमचा जो काही ग्राहक वर्ग तुमच्या त्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसचा आहे त्यांच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवलं पाहिजे. इथे मी हा व्यवस्थित शब्द का वापरतोय तर उदाहरणार्थ की जर का मी मोबाईल फोनचा विक्रेता असेल आणि माझ्याकडे जर का ॲपल, सॅमसंग किंवा अप्पोचे फोन असतील तर ॲपलच्या फोनचा ग्राहक वर्ग वेगळा आहे, सॅमसंगच्या फोनचा ग्राहक वर्ग वेगळा आहे आणि अप्पोच्या फोनचा ग्राहक वर्ग वेगळा आहे. त्याच्यामध्ये त्या प्रॉडक्टच्या तुमच्या फीचर्स, त्याच्यातनं मिळणारे बेनिफिट्स हे तुम्हाला दाखवता आले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, सेल हा प्रॉडक्टचा होतो. जसं की आपल्याकडे माऊस असतो, मोबाईल असतं, जे आपल्याला बघता येतं, अनुभवता येतं, वापरता येतं, सेल त्याला म्हणतात. सेलचा दुसरा भाग आहे बिझनेस डेव्हलपमेंट. बिझनेस डेव्हलपमेंट म्हणजे जे प्रोफेशनल्स आहेत, जसं उदाहरणार्थ मसाज सर्व्हिस झालं, लिगल सर्व्हिसेस झाल्या, कन्सल्टिंग सर्व्हिसेस झाल्या किंवा कोणी मेडिटेशनच्या हेल्थकेअर सर्व्हिसेस देतं, त्यांना बिझनेस डेव्हलपमेंटला म्हणजे काय की त्यांची सर्व्हिस जो स्टोर अनुभव घेतला जात नाही तो स्टोर ती कळत नाही. मग ती सर्व्हिस लोकांपर्यंत मांडायची कशी, तर त्याच्यासाठी जे त्यांचे फायदे होतात, म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादा हिलिंग थेरपी असेल तर ज्या लोकांना 40 ते 45 वर्षामध्ये स्ट्रेस फॅक्टर जास्ती आहे त्यांनी जर का आमची 15 मिनिटाची हिलिंग सर्व्हिस घेतली तर त्यांना लगेच फरक जाणवू शकतो. म्हणजे त्यांचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, त्यांचं मेंदू ताजातवाना होतो, कारण वेगवेगळ्या ह्याच्यामुळे. अशा पद्धतीला बिझनेस डेव्हलपमेंट म्हणतो. आणि मार्केटिंग हे सगळ्यांना लागतं, आणि मार्केटिंग म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, ज्याला आपण सोशल मीडिया मार्केटिंग म्हणतो. आणि हे मार्केटिंग ऑनलाईन होतं आणि ऑफलाईनही होतं. म्हणजे तुम्ही रिक्षावरती वगैरे बघत असाल की बाबा वेगवेगळे इमेजेस किंवा असे फ्लायर लावलेले असतात की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला कम्प्युटर शिकवणार आहोत. किंवा बऱ्याच ठिकाणी जिथे जत्रा असतात किंवा जिथे मेळावे असतात तिथे बऱ्याच वेळेला तुम्ही जर का लाऊडस्पीकरवरती हे केलं, आमचा स्टॉल नंबर 34 आहे आणि आमच्या इथे आम्ही जे कोकम सरबत आणि लिंबू सरबत ठेवले त्याची चव घेऊन बघा, तुम्हाला ते 5 रुपयात परत 2दा तरी प्यावंसं वाटतं. हे मार्केटिंग झालं. तर ह्या तिन्ही डेफिनेशन्स किंवा व्याख्या आत्ता सगळे लोक सेल्सच्या खाली घेतात, तर तशा घेऊ नका. हे जर का त्यांनी पाळलं तर त्यांना फायदा नक्कीच होईल. सर, सेल्स वाढला की नफा वाढतो, हे खरं आहे का? काही का याच्यामध्ये अजून काही ऍडिशन किंवा काही वेगळी आपण काळजी घेतली पाहिजे? काळजी म्हणण्यापेक्षा सेल वाढला की नफा वाढतो का ह्या प्रश्नाचं साधा म्हणजे नॉर्मल उत्तर हो असं आहे. पण प्रॉफिट हा किती वाढला पाहिजे आणि कसा वाढला पाहिजे, कारण तुमचा सेल झाला तर तुम्ही त्या सेल्सवरती किती रक्कम खर्च केली आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला किती रेव्हेन्यू मिळाल्या. रेव्हेन्यूचा अर्थ मी म्हणतोय की तुम्हाला किती कॅश रिसीव्ह झाली, ह्यातला फरक जो काढला तर त्याच्यातनं मिळणारा प्रॉफिट हा वेगळा असतो, ज्याला ग्रॉस प्रॉफिट जनरली आपण म्हणतो. पण त्याच्या मागे तुम्ही जे सप्लाय चेन किंवा तुमची माणसं, तुमची टीम किंवा तुम्ही स्वतः घातलेला जो वेळ आहे तो नेट प्रॉफिट कमी येऊ शकतो.
आणि दुसरी गोष्ट की सेल वाढला म्हणजे नफा व्हायला पाहिजेच असं नाही, कारण नफा हा इनडायरेक्ट पण असा होतो, म्हणजे अप्रत्यक्ष. म्हणजे कसं की माझं प्रॉडक्ट नवीन आहे, आतापर्यंत माझे 100च प्रॉडक्ट सेल होत आहेत दर आठवड्याला. मी जबरदस्त सेल्स केला म्हणजे मी जे काही केलं ते, आणि माझे 300 प्रॉडक्ट विकले गेले. पण ते 300 प्रॉडक्ट विकलं जाताना आत्तापर्यंत तुम्ही 100 लोकांपर्यंत पोहोचत होता, पण आता 2000 लोकांना तुमचं प्रॉडक्ट माहिती झालंय. तर हा जो 100 ते 2000 हा जो 1900चा जो फरक आहे, याला अप्रत्यक्ष किंवा इनडायरेक्ट प्रॉफिट असं म्हणतात. कारण तुमचा बिझनेसचा किंवा तुमच्या प्रॉडक्टचा रीच आउट किंवा तुमचं हे जास्ती लोकांपर्यंत पोचलेलं आहे. पण हे जरुरी नाहीये की सेल वाढला म्हणजे प्रॉफिट हा व्हायलाच पाहिजे. आणि तिथेच व्यावसायिकाचं कौशल्य कसाला लागतं की आपण कशा प्रकारे आपलं सप्लाय चेन आणि कॉस्ट कंट्रोल करून, ज्याला आपण बजेट्स म्हणतो, ती कशी मॅनेज करायची. सर, आता दिवाळी खरेदीमध्ये तर दिवाळी आल्यावर लोक ऑलरेडी त्या एका विचारधारेत असतात की मला खरेदी करणार आहे मी, तुम्हाला डिस्काउंट्स लोक ऑफर करतात बरेच. लेट्स से माझं एखादं दुकान आहे आणि पहिल्यांदा एखादा कस्टमर माझ्याकडे आलाय आणि दिवाळीत त्यांनी माझी पहिलेदी खरेदी केली. हा आता सीझन आहे कारण सगळीकडे वातावरण तसं. पण त्याच्यानंतर मी तो कस्टमर टिकवून कसा ठेवू आणि तो परत परत माझ्याकडे आला पाहिजे, मी ह्याची काळजी कशी, एक म्हणजे कस्टमर रिलेशन्स मी मेंटेन करायला काय करू. ह्याच्यात दोन गोष्टी की कस्टमर जेव्हा पहिल्यांदा तुमच्या दुकानात येतो किंवा तुमच्या व्यवसायाच्या जागेवर येतो, तेव्हा तो पहिल्या 20 ते 25 सेकंदात समोरचा माणूस आपल्याला कसं ट्रीट करतो ह्याच्याकडे त्याचं लक्ष जास्ती असतं. म्हणजे चेहरा जर का हसरा असेल, हसरा म्हणजे हसायलाच पाहिजे अशातला भाग नाही, पण प्रसन्न चेहरा पाहिजे की हो साहेब या ना 2 मिनिटं थांबता का, एक 5 लोक आहेत, तोच तर तुम्ही बघा तुम्हाला काय हवं ते. या अशा प्रकारे ज्याला आपण ट्रीटमेंट देणं म्हणतो कस्टमर्सना, प्रॉबेबल, ते पहिल्यांदा रोल प्ले करतो. दुसरी गोष्ट की त्या कस्टमरला तुमच्या दुकानात किंवा तुम्हाला ऑफर करण्याजोग्या 20-25 गोष्टी असतील, तर त्यांना सर आमच्याकडे ही 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे अशा गोष्टींची माहिती देण्याचा उपयोग अजिबात होत नाही. त्यांना विचारायचं साधारणतः वयाचा अंदाज घेऊन, त्याचं काय कपडे घातलेत किंवा काय, की सर तुम्हाला म्हणजे मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये बघायचंय का तुम्हाला मुलांसाठी बघायचंय. हे अशा प्रश्नांनी त्याची जरूर, आणि ज्याला आपण नीड म्हणतो आणि त्याचा इंटरेस्ट म्हणतो, ते फाइंड आउट करायचं. आणि त्याच्याप्रमाणे त्यांना नुसतं बघा आमच्याकडे, मी म्हणलं मला टी शर्ट हवाय पॉलिएस्टरमध्ये, तर माझ्यासमोर नुसतं धडा 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 7-8 15-20 टी शर्टचा डोंगर उभा करून पुढे लगेच पाहिजे सर तुम्हाला जीन्ससाठी पाहिजे का तुम्हाला असं फ्रायडे फॉर्मल ऑफिस लुकसाठी पाहिजे, कारण आपल्याकडे तिन्ही व्हरायटीज आहेत. आणि मग त्यातल्या की सर तुम्हाला जर का फ्रायडे फॉर्मलसाठी हवा असेल ना, तर ह्याच्यावरती डिझाईन आहे, तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही हे प्लेन घ्या थोडं, कारण हे जीन्स पॅन्टवरती आणि नॉर्मल पॅन्टवरती पण चांगल्यापैकी जाऊ शकतं. हे जे तुम्ही सजेशन देता त्याच्यावरनं तुमचं कस्टमर रिलेशन वाढत जातं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही अशा प्रकारे कस्टमरला ट्रीट कराल, तेव्हा कस्टमर त्याला प्रॉडक्ट जर का आवडलं तर तो तुमच्याशी किमतीबद्दल घासाघीस करत नाही. आणि सर, सेल्सच्या ह्या कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या तुम्ही आता सांगितल्यात, तर प्रॉडक्ट असू दे किंवा सर्व्हिसेस असू दे, तर ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत किंवा ह्या ज्या ट्रिक्स आहेत, तर ह्या सगळीकडे सेम ऍप्लिकेबल होतील का, की माझा प्रॉडक्टवर डिपेंडंट आहे का सर्व्हिसवर डिपेंडंट आहे? मी जे काही आता सांगितलं ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस या दोन्हीसाठी वापरता येऊ शकतं ॲट अ जनरल लेवल, ज्याला आपण हाय लेवल असं म्हणतो. म्हणजे ग्रामीण भाग झाला, शहरी भाग झाला, कुठलाही उद्योजक असो त्याला ह्या गोष्टी पाळाव्याच लागतात. पण तुमचं प्रॉडक्ट काय आहे, ते कोणासाठी आहे, त्याचा नक्की उपयोग काय आहे, तुमची सर्व्हिस काय आहे, ती कोणासाठी आहे, त्याचा उपयोग काय आहे, ह्याच्यावरती तुमचं सेल्स, मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट ह्यांचं प्लॅनिंग व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ ही एक जनरल टर्म आहे, डिकॉय इफेक्ट. डिकॉय इफेक्टचा अर्थ काय होतो की आता आपण सगळीकडे बाहेर फिरतो, आता दिवाळीचा सीझन, तर आपण नॉर्मली सगळीकडे बघत असतो 4 शर्ट घेतले तर ते 4 वरती 8 फ्री, 10 वरती 8 फ्री, 2 वरती 3 फ्री. ह्याच्यामध्ये
तुम्ही कोणी विचार करा की तुम्ही कधीतरी 8 वरती 16 फ्री घेतलेत का हो? तर नाही घेतले. जनरली आपण 2 वरती 3 किंवा 4 वरती 6 हे एवढेच आपण घेतो. तर हा डिको इफेक्ट म्हणजे काय की 8 आणि 10 वरती तुम्हाला अजून मिळतील हे मोठं दाखवायचं असतं, पण ऍक्च्युली फोकस ठेवतात त्या कपड्यांसाठी की लोकांनी आपल्याकडनं 2 घ्यावेत आणि 4 घेऊन जावेत, म्हणजे बाय 2 गेट 4 अशा प्रकारे. पण हीच स्ट्रॅटेजी मी एखाद्याचं आईस्क्रीम पार्लर असेल तर नाही ना वापरू शकत. म्हणजे मी असं नाही म्हणू शकत की तुम्ही 2 संडे घ्या, तुम्हाला 4 संडे घ्या. जसं की आपण दोघं जर का गेलो तर आपण 4 संडे थोडी खाणार. पण तिथे हाच इफेक्ट कशा प्रकारे वापरायचा, डिकॉ इफेक्ट, तर तुम्ही स्पेशल संडे आणि चॉकोबार हे 700 रुपये आणि ट्रिपल संडे आणि स्मॉल व्हॅनिला कप 400 रुपये. जेव्हा तर ग्राहक येतो दुकानामध्ये तेव्हा तो ते बघतो आणि जनरली 1 किंवा 2 जणच येतात, फॅमिली खूप कमी येते. त्यावेळेस तो म्हणतो अरे 750 पेक्षा आपल्याला संडे खायचं तर आपण ट्रिपल संडे आणि त्याच्याबरोबर ते व्हॅनिलाचा छोटा कप मिळतो तोच खाऊ ना, की जो ऍक्च्युली त्या आईस्क्रीम पार्लरचा हेतू असतो, ऑब्जेक्टिव्ह असतो. तर हे असे वेगळ्या प्रकारचे डिको इफेक्ट वापरायला लागतात. तर ह्याच्यामध्ये मार्केटिंग आलं, तुम्ही कस्टमरशी कसं बोलतात ते पण आलं, जसं आता म्हणलं तसं. पण व्यवसाय वेगळा आहे तर त्याचं सेल्स, बिझनेस डेव्हलपमेंट किंवा मार्केटिंग हे वेगळ्या पद्धतीनेच अप्रोच व्हावं लागतं. जसं की एखाद्याची चार्टर्ड अकाउंटंटची सर्व्हिस घेतली, तो कॉलेजच्या मुलांना सांगू शकेल का की माझी सर्व्हिस खूप चांगली आहे, मी खूप मोठ्यांना देतोय, तुम्ही पण माझी सर्व्हिस घ्या? त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यासाठी की आपला ग्राहक वर्ग कुठला आहे आणि आपण त्यांना नक्की काय सांगू शकणार आहोत, कशा प्रकारे, हे जर का केलं तर येस, हाय लेवल मी जे सांगितलं तर तसं. पण प्रत्येक व्यवसायाची, उद्योजकाच्या व्यवसाय वाढीसाठीची स्ट्रॅटेजी ही वेगवेगळी असते, असावीच लागते. कॉपी पेस्ट करून उपयोग होत नाही. सर, तुम्ही आता मागचे वर्ष, सव्वा वर्ष देयासराशी जोडले गेलेले आहात. तुम्ही देयासराचे अनेक उद्योजक मेळाव्यांमध्ये ॲज अ स्पीकर म्हणून तुम्ही लोकांना कन्सल्टेशन दिलेलं आहे सेल्स या विषयावर. तर तुमचा एखादा तुम्ही अनुभव सांगू शकता का की जो तुम्हाला खरंच भावला, की एखादी इंटरॅक्शन असेल, तो नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. हो, मी एका उद्योजक मेळाव्याला गेलो होतो, तर तिथं एक उद्योजिका मला भेटल्या. त्यांचा खाद्यपदार्थाचा बिझनेस होता, म्हणजे त्या आप्पे तयार करायच्या. तर त्यांचे वेगवेगळ्या फ्लेवरचे आप्पे होते. तर त्यांना रोज फ्लेवरचा आप्पे त्यांना इंट्रोड्यूस करायचे होते, पण त्यांना खात्री नव्हती की लोक खातील का नाही. तर त्याच्यावरती मी त्यांना तेवढंच सांगितलं की आता तुमच्याकडे कॉलेजची मुलं आणि थोडंसं यंग क्राऊड येतोय, तुमचे सगळे आप्पे संपताय, तुम्हाला हे रोजचं माहीत नाही, तर तुम्ही एक 50च रोज आप्पे फक्त रोज तयार करा आणि पाठी लावा नवीन फ्लेवर, गुलाब फ्लेवर आप्पे. त्याचा रिस्पॉन्स कसा येतोय ते बघा. जर का रिस्पॉन्स तुमचे 50चे 50 आप्पे जायला लागले तर लगेच ते 200 आप्पे करून आणू नका. गुलाब आप्पे मिळायची वेळ सकाळी 9 ते 11 आणि असं एक 15 दिवस ठेवा आणि बघा की लोक अजून तुम्हाला दिवसभरात आप्पे, गुलाबचे आप्पे आहेत ते किती वेळा विचारतात आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं गुलाब आप्प्यांचं प्रोडक्शन पण वाढवा. त्यांनी ते केलं आणि त्यांच्या बाकीच्या आप्प्यांबरोबर आता गुलाब आप्पे म्हणूनच जास्ती फेमस व्हायला लागले. इंटरेस्टिंग. हा एक अनुभव झाला. आणि दुसरा की एक व्यावसायिक होते जे 2 व्हीलर मेकॅनिक होते, त्यांचं वर्कशॉप आहे. तर ते मला विचारतं की माझ्याकडे कस्टमर तर येतात, पण बरेचसे कस्टमर माझ्याकडे येतात आणि ते मला म्हणतात की आमच्या या दुचाकीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर काय करायला लागेल. मग मी त्यांना सांगतो की असं असं करा म्हणून, पण मग ते नंतर माझ्याकडे येतच नाही. तर मी त्यांना काय सांगितलं की तुमच्याकडे जे ज्ञान आहे दुचाकीचं, ते रिपेअर करायचं, ते म्हणलं तुम्ही लोकांना देऊ नका, कारण ते तुमचं बिझनेस सिक्रेट आहे. तुम्ही कशाला सांगताय की कार्बोरेटरमध्ये बहुतेक पेट्रोलमुळे त्याच्यात कार्बन साचला असेल आणि तो जर का काढला ना तर तुमची गाडी होऊन जाईल व्यवस्थित. कार्बोरेटर तर कोणालाही काढून साफ करता येतं ना, म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय घालवता. त्याच्याऐवजी तुम्ही फक्त एवढंच सांगा की बहुतेक इंजिन किंवा कार्बोरेटर किंवा थोडंसं बघावं लागेल मला, मी एक अर्ध्या तासात तुम्हाला ह्याच्यावरती तुमची गाडी नीट करून देऊ शकतो आणि मग बघा.
ते त्यांना पटल्यावरती त्यांनी अशा प्रकारे बोलायला लागल्यावरती आता त्यांच्याकडे जे असे कस्टमर येऊन माहिती घेऊन जात होते ते कस्टमरही त्यांच्याकडे परत परत यायला लागले. तर हे वेगळं उदाहरण आहे. म्हणजे अशी वेगवेगळ्या ह्याच्यातली उदाहरणं आहेत. तर त्यामुळे आपल्याकडे आज म्हणजे मी एवढी 2च उदाहरणं का सांगितली तर तुम्ही वेगळ्या व्यवसायात जे मी आत्ता बोललो की तुमचं बिझनेस डेव्हलपमेंट आणि बिझनेस पोझिशनिंग ज्याला आपण म्हणतो तुमचं skill, हे अशा प्रकारे लोकांपर्यंत जावं लागतं. आणि मी जी उदाहरणं दिली, पहिलं उदाहरण दिलं ते मी सेल्सचं दिलं आणि दुसरं जे दिलं ते मी बिझनेस डेव्हलपमेंटचं. बरं अशा प्रकारे तुम्हाला करावं लागेल. सर, मला नक्कीच माहिती आहे की तुमच्याकडे असे अनेक अनुभव आहेत, कारण तुमची स्वतःचे एक कन्सल्टंट आहात तुम्ही, इंडिपेंडंट. तुमच्याकडे असे अनेक अनुभव असतील. सो येत्या आपण सिरीज मध्ये ही कंटिन्यू, आणि मला नक्कीच आणि आमच्या प्रेक्षक वर्गाला सुद्धा हे ऐकायला आवडतील हे अनुभव, कारण यातनं शिकण्यासारखं बरेच असतं. ऍज अ केस स्टडी म्हणून आपण हे बरेच म्हणजे डिस्कस करू शकतो, यातनं काही शिकू शकतो. मी फक्त आपल्या प्रेक्षक वर्गांना आणि वाचक वर्गांना मी सांगू इच्छितो की सरांचं कन्सल्टन्सी तुम्ही घेऊ शकता. मी देयासराच्या वेबसाईटवर जाऊन, deyasra.in ही आमची वेबसाईट आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही, आमची एकदा वेबसाईट आम्ही आता नवीन रिवॅम्प केलेली आहे, सो नक्कीच ती जाऊन बघू शकता. तिथे सरांचं प्रोफाईल दिलेलं आहे. जर का सरांकडनं तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही तिथे जाऊन सर्व्हिस रिक्वेस्ट करू शकता आणि आम्हाला रिच आउट करू शकता. त्याचप्रमाणे देयासराचा काही नंबर आहेत, ते मी सांगतो तुम्हाला. त्या नंबरद्वारे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. मी जस्ट स्लोली तुम्हाला नंबर सांगतो. 9373035540. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. 9373035540. या नंबरद्वारे तुम्ही आम्हाला व्हॉइसमेल ड्रॉप करू शकता आणि आमची टीम तुम्हाला परत एकदा कॉन्टॅक्ट करेल, किंवा देयासराला तुम्ही व्हॉट्सअप थ्रू पण रीच आउट करू शकता. व्हॉट्सअपचे डिटेल्स वगैरे सगळे वेबसाईटवर आम्ही दिलेले आहेत. सर, धन्यवाद. आपल्याकडे थोडी वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण इथेच करूया, पण आपण ही सिरीज पुन्हा कंटिन्यू करूया. आणि जर का आमच्या वाचक वर्गाला वाटत असेल की आपण ही सिरीज पुढे असावी आणि आपण कुठले विषय डिस्कस करावे, तर नक्की आम्हाला लिहून कळवा, किंवा आम्हाला व्हॉइसमेल पाठवला तरी चालेल की आम्हाला ह्या विषयांवर डिस्कशन करायला आवडेल. आपण आमच्या इंस्टाग्रामवर पोल्स कंडक्ट करूया आपण, की आपण कुठल्या विषयावर, सेल्स या विषयावर अजून आपल्याला कुठली चर्चा करतो. धन्यवाद सर, तुमचा वेळ तुम्ही दिल्याबद्दल. आपण नक्की पुन्हा भेटू. जरूर. आणि मी माझ्यातर्फे आणि आपल्या दोघांतर्फे आपल्या सर्व दर्शक वर्गाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या व्यवसाय वाढीलाही अनेक शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर.